गुड मॉर्निंग, सुप्रभात. सकाळचे 5 वाजलेले आहेत. आज दिनांक आहे 17 एप्रिल 2025. तर हा माझा सेकंड व्लॉग आहे जो मी अपलोड करणार आहे. मी MBAचं शिक्षण कोल्हापुरात घेत आहे. माझ्या कॉलेजचं नाव आहे भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कदमवाडी कोल्हापूर. तर त्या कॉलेजच्या थ्रू आज आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिट कम एक वर्षा पर्यटन म्हणून दांडेलीला जंगल रिसॉर्टमध्ये जात आहे. आमची फॅकल्टी आणि MBA आणि BBAची जी स्टुडंट्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही जात आहे. ती मोजकीच विद्यार्थी आहेत आणि आमचे फॅकल्टी मेंबर्स म्हणजे आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य. पहिले मेंबर म्हणजे श्री RD जाधव सर, HOD मॅनेजमेंट डिपार्टमेंट. तर ते आम्हाला लीड करत आहेत. सर काय सांगाल, आपण चाललेलो आहे. गुड मॉर्निंग, आय एम डॉक्टर RD जाधव. टुडे वी आर प्रोसीडिंग टू इंडस्ट्रियल विजिट ॲट वेस्ट कोस्ट पेपर मिल दांडेली. We all are more than 30+ students. We start by 5 o'clock, reach by 11 AM in Dandeli. There is a rest and other activities at our signature resort Dandeli. After taking a lunch, we are proceed to the industrial visit at West Coast Paper Mill, Dandeli. Thank you. थँक्यू सर. तर अशा सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जात आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीने कामत मामा आणि जाधव सरांनी गाडीची पूजा बांधली आणि कोणतंही शुभ कार्य चालू करण्याआधी आपण गणरायाचं नामस्मरण करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि दख्खनच्या राजा ज्योतिबाच्या नावाने चांग भलं म्हणून आम्ही प्रवासाला सुरुवात करण्याआधी सरांनी नारळ फोडला, गाडीला नारळ वाढवला आणि आमचा प्रवास चालू झाला. गाडीतली या झापूक झुपूक लेझर लाईट काय तर ऑराच वेगळा केला, वाईबच वेगळी हो. गाडीचा काहीतरी विषय झाला म्हणून गाडी डायरेक्ट शोरूम वरच नेण्यात आली. मग आम्ही कर्नाटक राज्यात नाश्त्यात काय करायचं म्हणून असंच रस्त्यावर चालत फिरायला लागलो. वेगवेगळ्या ठिकाणी नाश्ता कुठं मिळतोय का बघायला लागलो. आता ही अक्षर मला काय कळना, इंग्लिश जेवढं कळते त्याच्यावरनं मी वाचत होतो आणि सगळ्यांना कळालं मी आपले व्हिडिओ करायला लागलोय, काहीतरी व्लॉग करतोय म्हणून सगळ्यांनी आपलं काहीतरी पोस्ट दे काय दे करत दंगा मस्ती करत असं आमचा प्रवास चालू होता चालत चालत. तर फायनली आम्हाला नाश्त्याचं ठिकाण मिळाले आणि आम्ही नाश्ता करायला बसलो. मग काय पोरांची अशी चेष्टा चालू, अशी एकमेकाची खेचाय चालू, सट्टी नॉट. मी आपलं इथं बी मोबाईल काढला आणि रेकॉर्डिंग चालू केले. आपल्याला काय कंटेंट मिळाल्याशी मतलब हो, बाकी काय नाही. आणि तोवर नाश्ता करत करत ड्रायव्हरचा एका मित्राला फोन आला की गाडी बी व्यवस्थित झाली, विषयच संपला हो, मार्गच मोकळा आमचा पुढे जाया. रिसॉर्टवर पोचूस्तोवर दुपार झालेली. पोचल्याचे हे काही दृश्य चित्रीकरण चालू हो. तर हे आहे सिग्नेचर जंगल रिसॉर्ट दांडेली. आपल्याला तर पहिल्याच फटक्यात हे अँबियन्स लय आवडला बरं का. बघा बघा केवढं मोठं मोठी स्पेस आहे. आणि इथं आता जेव्हा पोचलं आम्हाला कळालं आम्ही फक्त आमचाच ग्रुप इथं होता, दुसरं कोणच नव्हतं. मग काय सगळी एकदम पसराय मोकळी, मोकाटच हो, सुट्टी नाही. दांडेलीतलं प्रमुख आकर्षण म्हणून काही स्पॉट्सचं इथं बॅनर लावलेलं. मी आपलं हिचं पण जरा रेकॉर्डिंग घेऊया म्हणलं, म्हणजे तुम्हाला कधी माहिती लागली तर या ब्लॉग तर्फे काहीतरी आपण माहिती बी देऊ. जेवण झाल्यानंतर थोडी झोप काढून आम्ही आलोय लगुना वॉटर स्पोर्ट्सच्या ठिकाणी. हे बघा दीदींनी पोस्ट द्यायला चालू, मला कंटेंट मिळायला चालू.
इथं आम्ही आलेलो वॉटर स्पोर्ट्स करायला. वॉटर स्पोर्ट्स म्हणजे काय, कयाकिंग, राफ्टिंग वगैरे. तर ह्यो बघा भाऊ, ह्याचं नाव आहे शौर्य. तर भावाचा अशा विषय, भावाचा जोरात अपघात झाल्यामुळे भावाचा डावा हात मोडलेला. पण ट्रिपला यायची जिद्द मात्र भावाची खास. हे बघा दीदींनी फोटो काढाय चालू म्हणजे वेळ लागणार आहे, त्यात काय विषयच नाही. आपला विषय काय होता, त्या भावाचा. भावाचा हात मोडलाय तरी भावानं ट्रिपला येणारच. एमबीएचं शेवटचं वर्ष आहे, परत मित्रांसंग एन्जॉय कधी करायला मिळणार. ही अशी जिद्द पाहिजे हो, मग काय बी करता येते. काही तब्येतीच्या कारणास्तव मी वॉटर स्पोर्ट्स करू शकलो नाही. मग आपलं चित्रीकरण करायला काय जाते, मी चित्रीकरण करायला चालू केले. तेवढंच कंटेंट मिळालं मला. तर माझ्या बरोबर माझ्या शेजारी बसलेल्या ह्या आमच्या मॅडम. हा, मॅडमांचं इंट्रोडक्शन द्यायचं राहूनच गेलं. ह्या आमच्या व्ही देसाई मॅडम. या सुद्धा असोसिएट प्रोफेसर म्हणून आमच्या कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. मॅडमांच्या शेजारी बसलेला तो आमचा राजभाऊ. आणि शौर्यभाई बद्दल काय वेगळं सांगायलाच नको. शौर्यभाईंनी मग काय पोच द्यायला चालू केली. आपण आपला व्हिडिओ करायला चालू केलो. अवतीभोवती जरा चित्रीकरण करूया म्हणलं. कसं कसं काय काय चाललंय बघूया म्हणलं. तोवर माझं लक्ष गेलं या भावाकडे. भाऊ बघा पोच देऊन कसा बसलाय. विषय नॉट. ही आमची सगळी मित्र आहेत ज्यांच्यावर मी फोकस केलेला आहे, जी उत्सुक आहेत वॉटर स्पोर्ट्ससाठी. आर डी जाधव सरांनी आपली स्वतंत्र बोट घेऊन कयाकिंगचा आनंद लुटायचा चालू केला आणि मी त्यांचा व्हिडिओ करायचा चालू केला. सरांना बघून एक वाक्य माझं त्यावेळी मनात आलं, ते मी आता बोलून दाखवलं. ते म्हणजे वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा. हॅशटॅग आर डी जाधव सर. थोडस माग लक्ष गेल्यावर मला दिसली बदक. मग बदकांचं पण थोडं रेकॉर्डिंग चालू करूया म्हणलं. तेवढंच त्यांना बी जरा लाईम लाईट, त्यांनी पण जरा आपल्या कॉन्टेंट मध्ये. बघा बघा बदक कशी भारी आहेत बघा, एकदम पांढरी शुभ्र चकाचक. राफ्टिंग करण्यासाठी भारतीय विद्यापीठची आर्मी सज्ज होतानाचे हे काही दृश्य. राफ्टिंग चालू. वॉटर स्पोर्ट्स करून रिसॉर्टवर येतोय तर इथं वॉटर गेम्स चालू. स्विमिंग पूल मध्ये हो, पोरं सुट्टी देणार नुसतं पाण्यात. जाण आणि धूर संगटच. रात्री मस्त गरगरीत जेवण झाल्यानंतर तिथल्या माणसांनी बॉन फायर करून दिलं. मग काय, रात्री मस्तपैकी शांत गाणी ऐकत, मस्तपैकी जरा गरम वाफा घेत आणि बॉन फायरची मजा घेत बसलेलो, निवांत शांत. सुप्रभात, गुड मॉर्निंग. तर इंडस्ट्रियल व्हिजिटचा आज दुसरा आणि शेवटचाच दिवस, म्हणजे 2 दिवसाची ट्रिप होती. सकाळी 8 वाजायच्या आत मी एकटाच, बाकी सर्वजण झोपलेले आहेत. तसं मी काही जास्ती ॲक्टिव्हिटीज केल्या नसल्यामुळं, आजारी असल्यामुळं मी काय जास्त केलं नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठलो. आवरून बिवरून मी आता इथं किचन आहे त्यांचं, डायनिंग आहे, तिथं येऊन बसलेलं आहे आणि हा व्हिडिओ करत आहे. आता सगळ्यांचं आवरलं की इथं थोडेसे रेन डान्स वगैरे ॲक्टिव्हिटीज होतील, मग ब्रेकफास्ट होईल. मग आम्ही जाणार पेपर इंडस्ट्री बघायला. पेपर इंडस्ट्री बघून आमचा प्रवास इथनंच जो चालू होणार आहे तो परतीच्या प्रवासाला लागणार आहे. पेपर इंडस्ट्री करून कुठेतरी मध्ये लंचला थांबून आम्ही कोल्हापूर परत रिटर्न करणार आहे. तर
हा आहे आमच्या रिसॉर्टचा काही ॲम्बियन्स जो मला शूट करावासा वाटला. रिसॉर्टचा डायनिंग एरिया हा आहे. सरांच्या आणि मॅडमांच्या बरोबर नाश्ता करताना गप्पा मारताना हे काही दृश्य सर आणि मॅडम त्यांच्या बालपणींच्या आठवणींचा उजाळा देत होते. खूप मजा वाटत होती, मजा येत होती त्यांचं ऐकताना. काय बी म्हणा, पोरं ती पोरांचा विषयच हार्ड आहे. आंघोळी पिंगोळी केल्यात आणि तिथल्या रूमवरच्या टीव्हीवरच टॉवेला वाळत घातले. हे बघा, विषय हार्ड. पेपर मिल इंडस्ट्रीमध्ये व्हिजिट देऊन आम्ही निघालो क्रोकोडाईल पार्क बघायला. तिथले चित्रीकरण मी काही करू शकलो नाही म्हणून मी एक फोटो टाकलाय, कारण की तिथं अलाउडच नव्हतं. ह्या क्रोकोडाईल पार्क मध्ये मगर दिसली का नाही कुणास ठाऊक, एक तरी दिसली. त्यामुळे 50 रुपये फिटलंच म्हणायचं. आता काय, ज्ञानेश भाऊनी आवाजाचा जो सूर लावला, सुट्टी नाही अर्जित सिंगचो. आणि अशा तऱ्हेनं आमचा परतीचा प्रवास कोल्हापूरच्या दिशेने सुरू झाला. मला माझ्या कॉलेजचं, माझ्या शिक्षकांचं आणि खास करून ओम तपकिरे या मित्राचे आभार मानायचे, कारण की ही अशी चांगली ट्रिप त्यांनी ऑर्गनाईज करून यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. थँक्यू. आणि अशा तऱ्हेने संध्याकाळी 8 वाजायच्या सुमारास आम्ही कोल्हापुरात पोहोचलेलो आहे. कावळ्या नाक्यावरून आम्ही आमच्या कॉलेजच्या दिशेने जात आहे. आणि शेवटी मला या ड्रायव्हर दादांचं पण स्पेशली आभार मानायचे आहेत आणि सर्वच मित्रांचे, मैत्रिणींचे आभार मानायचे आहेत. खूप मजा आली तुमच्याबरोबर. थँक्यू, धन्यवाद. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हे व्हिडिओज मी फक्त मनोरंजनासाठी टाकतो, याच्या मागील उद्देश तोच आहे. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.